नमस्कार मित्रांनो नवीन आपले सरकार सेवा सुरू करण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये अर्ज निघाला आहे। मित्रांनो एकूण 600 प्लस जागापैकी इथं मित्रांनो हे अर्ज सुरू झालेला आहे। मित्रांनो तुमची ग्रामपंचायतची यादी तुम्हाला सुद्धा या अर्जामध्ये पाहायला भेटणार आहे। मित्रांनो तुमच्या ग्रामपंचायतीनुसार जर का तिथे जागा खाली असेल तर तुम्ही सुद्धा इथे अर्ज करू शकता मित्रांनो। आणि महिन्याला तुमची मित्रांनो 30,000च्या पर्यंत जी आहे इन्कम तुम्ही वाढवू शकता। तर मित्रांनो या कोणत्या जिल्ह्यात हे अर्ज सुरू झालेले आहे याबद्दलची संपूर्ण ए टू झेड माहिती पाहणार आहोत। फॉर्म कसा भरायचा तो पाहणार आहोत। त्यानंतर मित्रांनो कागदपत्र कुठली लागणार आहे, याची पात्रता काय आहे आणि अर्ज केव्हा सुरू होणार आहे आणि तुम्हाला कुठपर्यंत शेवटची तारीख काय आहे ती सबमिट करायची याबद्दलची संपूर्ण ए टू झेड माहिती पाहणार आहोत। तत्पूर्वी का आपण चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। अशाच प्रकारचे माहिती आधारित व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील। तर पाहूया मित्रांनो या संदर्भातली सविस्तर माहिती। तर मित्रांनो चंद्रपूर जिल्ह्यामध्ये नवीन आपले सरकार सेवा सुरू करण्यासाठी हा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। चंद्रपूर जिल्ह्यातील आपले सरकार सेवा केंद्र चालवण्यासाठी इच्छुक असलेल्या ग्रामपंचायतीच्या भौगोलिक क्षेत्रातील केंद्र मिळवण्यासाठी विहित केलेल्या अटी आणि शर्ती पूर्ण करीत असलेल्या व्यक्तींना सूचित करण्यात येते की एकूण 633 आपले सरकार सेवा केंद्राचे रिक्त असलेल्या ग्रामपंचायत क्षेत्राची यादी, आपले सरकार सेवा केंद्र अर्ज, त्यानंतर मागणी कामीच्या देण्याच्या अटी आणि शर्ती, ह्या आपले सरकार सेवा केंद्र मागणी अर्जाचा नमुना इत्यादी बाबी या चंद्रपूर जिल्ह्याच्या www.chandra.nic.in या संकेतस्थळावर तसेच जिल्हाधिकारी कार्यालय व तहसील कार्यालयाचे नोटीस बोर्डावर उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। तरी आपले सरकार सेवा केंद्र चालवण्याकरता इच्छुक असलेल्या ग्रामपंचायतीच्या भौगोलिक क्षेत्रातील केंद्र मिळवण्यासाठी विहित केलेल्या अटी व शर्ती पूर्ण करत असलेले व्यक्ती सदर अर्ज अचूक परिपूर्ण भरून सोबतच्या अटी आणि शर्तीस अधीन राहून जिल्हाधिकारी कार्यालय येथे सादर करायचा आहे। आता यादी प्रसिद्ध करणे, अर्ज स्वीकारणे आणि याबाबतचं वेळापत्रक इथं दिलेलं आहे। तर अर्ज मिळण्याचं ठिकाण आणि कालावधी तुम्हाला इथं दिलेला आहे, पाहू शकता मित्रांनो। इथं वेबसाईटवर या वेबसाईटवर तुम्हाला दिलेली वेबसाईटवर सुद्धा तुम्हाला अर्ज भेटणार आहे। जिल्हाधिकारी कार्यालय, सेतू संचालनालय, संबंधित तालुक्याचे तहसील कार्यालय, इथं दिनांक 4/3/2026 ते 18/3/2026 या कालावधीत हे अर्ज जे आहे ते उपलब्ध होतील। मित्रांनो या अर्जाचा नमुना आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा तुम्हाला दिलेला आहे, तिथून सुद्धा तुम्ही डाउनलोड करू शकता। त्या अर्ज स्वीकारण्याचा तारीख आणि वेळ कालावधी सुद्धा दिलेला आहे। तर पाहू शकता जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर येथील सेतू शाखा सेतू संचालनाकडे दिनांक 5/3/2026 ते दिनांक 20/3/2026 या कालावधीत शासन सुट्टीचे दिवस वगळता सकाळी 11 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत समक्ष स्वीकारण्यात येतील। त्यानंतर मित्रांनो इथे पाहू शकता आपले सरकार सेवा केंद्र मिळण्यासाठी काही अटी आणि शर्ती दिलेल्या आहे, याचं सुद्धा तुम्हाला पालन करायचं आहे। अर्जदाराचं किमान वय 18 वर्ष आवश्यक आहे। अर्जदार किमान 12वी पास असणं आवश्यक आहे आणि अर्जदाराने ज्या रिक्त ग्रामपंचायत किंवा गट ग्रामपंचायतीकरिता अर्ज केलेला आहे तो त्या ग्रामपंचायतीचा त्या भौगोलिक क्षेत्राचा रहिवासी असणं आवश्यक आहे। त्यानंतर मित्रांनो गट ग्रामपंचायती रहिवासी पत्त्याचे पुरावे जोडणं आवश्यक आहे, जसे की लाईट बिल, मतदार ओळखपत्र, ग्रामपंचायतकडे दाखला यापैकी कोणतेही 2 पुरावे असेल तरी चालेल। त्यानंतर मित्रांनो मराठी व इंग्रजी भाषेचे ज्ञान असणं आवश्यक आहे। त्यानंतर मित्रांनो तुमच्याकडे संगणक ज्ञानाचे म्हणजे CMA-CIT, DOEA CC, त्यानंतर NEILIT प्रमाणपत्र या शासन निर्णयानुसार प्रमाणपत्र सोबत तुम्हाला जोडणं आवश्यक आहे। संबंधित अर्जदार यांना जिल्ह्यामध्ये शहरी किंवा ग्रामीण भागात एकाच ठिकाणी नव्याने आपले सरकार सेवा केंद्राकरता अर्ज करता येणार आहे। दुसरा अर्ज तो ग्राह्य धरण्यात येणार नाही। केंद्र व राज्य शासनाचे शासकीय, निमशासकीय, सार्वजनिक उपक्रमे, महामंडळे यांचे शासकीय सेवेमध्ये कार्यरत असलेले अधिकारी कर्मचारी यांना अर्ज करता येणार नाही। ज्या केंद्र चालकावर यापूर्वी प्रशासनामार्फत कारवाई होईल असेल अशा केंद्र चालकांना नवीन आपले सरकार केंद्र देता येणार नाही। त्यानंतर मित्रांनो अर्जदार यांना अर्ज भरण्याबाबत काही अडचण असल्यास त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील माहिती तंत्रज्ञान विभागाकडे जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक व जिल्हा समन्वयक यांच्याकडे अधिक माहिती प्राप्त करून घ्यावी। परिपूर्ण भरलेला अर्ज हा जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर येथे तुम्हाला मित्रांनो दिनांक 20/3/2026 या तारखेपर्यंत शासकीय कार्यालयीन कामकाजाच्या वेळेस समक्ष सादर करायचा आहे। इतर कुठल्याही मार्गाने आलेला अर्ज याचा विचार करण्यात येणार नाही। जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या अधीनस्थ असलेल्या समितीस अर्ज छाननीबाबत सर्व अधिकार असणार आहे। प्राप्त अर्जापैकी कोणता स्वीकारायचा कोणता नाकारायचा ही संपूर्ण प्रक्रिया जी आहे कोणतेही कारण न देता अधिकारी अध्यक्ष जिल्हा सेतू समिती तथा जिल्हाधिकारी चंद्रपूर यांच्याकडे राखून ठेवलेला आहे। ज्या व्यक्तीस आपले सरकार सेवा केंद्र मिळेल त्याला ते दुसऱ्या व्यक्तीत चालवता येणार नाही। अर्जदाराकडे स्वतःचा आधार कार्ड, पॅन कार्ड असणं आवश्यक आहे। विवाहित स्त्रियांनी विवाहापूर्वीचे व विवाहानंतरचे नाव अशा वेगवेगळ्या नावाने अर्ज न करता केवळ विवाहानंतरच्या नाव व पत्त्यानुसार अर्ज करायचा आहे। त्यानंतर आपले सरकार सेवा केंद्र प्रदान करण्यासाठी ज्या त्या भौगोलिक क्षेत्रात एकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास सामान्य प्रशासन विभाग यांचे शासन निर्णयानुसार कारवाई करण्यात येईल। त्यानंतर उमेदवार हा गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून सक्षम असला पाहिजे। उमेदवाराकडे संगणक साहित्य व इतर अनुषंगिक साहित्य व त्यासाठी जागा उपलब्ध असेल तो तपशील जोडणे सुद्धा आवश्यक असणार आहे।
यामध्ये पाहू शकता मित्रांनो, आता आपल्याकडे आपले सरकार सेवा केंद्र धारक म्हणून पात्र ठरल्यास आपल्याकडे पोलीस स्टेशनचं चारित्र्य प्रमाणपत्र सुद्धा असणं आवश्यक आहे। त्यानंतर मित्रांनो, आपण इथे पाहू शकता आपल्याकडे सॉफ्टवेअर प्रणाली, ज्यामध्ये मित्रांनो शासनाने पुरवलेली इत्यादीचा वापर जो आहे तो संरक्षण करणे आपल्याकडे बंधनकारक आहे मित्रांनो, कुठलेही उल्लंघन होता कामा नये। त्यानंतर आपले सरकार सेवा केंद्रावर ई वॉलेट मार्फत आपल्याकडे उदाहरणार्थ पॉस मशीन, पेटीएम, भीम इत्यादीचा प्रणालीचा आपल्याला वापर करणे तो बंधनकारक असणार आहे। त्यानंतर मित्रांनो, इथं पाहू शकता आपले सरकार सेवा केंद्र चालकांना शासनाने तसेच जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर यांच्याकडून येणारे आदेश हे मान्य करावे लागतील। अर्जामध्ये भरलेली माहिती चुकीची आढळल्यास माहिती अर्जासोबत जोडलेली कागदपत्रे यामध्ये कुठलीही तफावत किंवा खाडाखोड तफावत आढळून आल्यास त्यांचा अर्ज जो आहे तो रद्द करण्यात येईल आणि अर्जदार आपले सरकार सेवा केंद्र करण्याकरता कोणत्याही शासकीय परिसरात जागा मिळणार नाही याची सुद्धा दक्षता घ्यायची आहे। त्यानंतर मित्रांनो, ज्या ठिकाणी अर्ज नमूद ठिकाणी आपले सरकार सेवा केंद्र मंजूर करण्यात आलेले आहे, कुठल्याही प्रक्रियेद्वारे कोणत्याही क्षणी ती जाहिरात मित्रांनो संख्येत वाढ झाली किंवा घट झाली तर त्याचे अधिकार जे आहे ते अध्यक्ष जिल्हा सेतू समिती जिल्हाधिकारी यांच्याकडे राहील। त्यानंतर मित्रांनो, तो वरील अटी आणि शर्ती या केंद्रचालक यांच्यावर बंधनकारक असून भविष्यात केंद्रचालक यांनी कोणतीही कायदेशीर तक्रार राहणार नाही, तसेच केलेल्या कारवाईस बाबत कोणत्याही न्यायालयात दाद मागता येणार नाही। याच्यानंतर मित्रांनो, तुम्हाला इथं चंद्रपूर जिल्ह्यातील जिथे जिथे जागा रिक्त आहे त्या ग्रामपंचायतीची यादी सुद्धा तुम्हाला इथं या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे मित्रांनो। या PDF मध्ये मित्रांनो तुमची जी ग्रामपंचायत असेल, तर तुमचं ग्रामपंचायतीचं नाव असेल तर तुम्ही सुद्धा इथं अर्ज करू शकता। सविस्तर यादी मित्रांनो तुम्हाला PDF या आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता। नंतर आपल्या सरकार सेवा केंद्राकरता अर्जाचा नमुना इथं आहे मित्रांनो। अर्जदाराचा फोटो तुम्हाला इथे सगळ्यात अगोदर चिकटून घ्यायचा आहे। अर्जदाराचे संपूर्ण नाव द्यायचे आहे, प्रथम मधले आणि आडनाव, त्यानंतर जन्मतारीख, त्यानंतर कायमचा पत्ता, तुमचा ग्रामपंचायतचं नाव, तालुका वगैरे, जिल्हा, पिनकोड, मोबाईल क्रमांक, संपूर्ण माहिती भरा। शैक्षणिक पात्रता द्यायची आहे, तुमचं शिक्षण किती झालेलं आहे, शैक्षणिक अर्हता काय आहे तुमच्याकडे, संगणक अनुभव आहे किंवा नाही, कॉमन सर्व्हिस सेंटर म्हणजे CSC बाबत माहिती द्यायची आहे, आपल्याकडे CSC ID आहे का नाही, CSC ID असल्यास त्याचा क्रमांक, CSC केंद्राचा पत्ता, ग्रामपंचायतीचे नाव, तालुक्याचे आणि जिल्ह्याचं नाव। त्यानंतर आपले सरकार सेवा केंद्र स्थापन करण्याकरता आवश्यक माहिती, ज्यामध्ये मित्रांनो मंजूर झालेली आहे का, म्हणजेच मित्रांनो यापूर्वी आपणास किंवा कुटुंबातील इतर सदस्यात आपले सरकार सेवा केंद्र मंजूर झाले असेल तर मित्रांनो होय करायचं आहे, नसेल तर नाही। असल्यास ID धारकाचं नाव, केंद्राचा पत्ता, ID क्रमांक द्यावा लागेल, नसेल तर मित्रांनो तुम्हाला इथे टाकायची गरज नाही। नव्याने केंद्र स्थापन करायचे ग्रामपंचायती गट ग्रामपंचायतीचे नाव द्यायचं आहे। त्यानंतर मित्रांनो ठिकाणचं नाव, अक्षांश रेखाट, गट ग्रामपंचायतचं नाव, तालुक्याचं नाव, जिल्हा, पिनकोड, पॅन कार्ड क्रमांक, पॅनवरील नाव, आधार क्रमांक, बँकेचं नाव, शाखा, खाते क्रमांक ही संपूर्ण माहिती द्या। केंद्र स्थापन करायच्या जागेचा उपलब्धता स्वतःची आहे किंवा भाड्याची आहे, क्षेत्रफळ किती आहे, त्या जागेचा पत्ता कसा आहे तो द्या। संगणक साहित्य उपलब्ध असल्याचा तपशील, संगणक संख्या किती आहे, प्रिंटर किती आहे, स्कॅनर किती आहे, इंटरनेट सुविधा होय करायचं आहे, इतर सुविधा काय आहे त्या सुद्धा द्यायच्या आहे। प्रतिज्ञापत्र आहे, प्रतिज्ञापत्रावर मित्रांनो दिनांक, ठिकाण, तुमची अर्जदाराची सही, तुमचं नाव आणि अर्जासोबत मित्रांनो हे जे कागदपत्र दिलेले आहे हे सुद्धा जोडायचे आहे। यामध्ये टिक करायचे मित्रांनो समोर तुम्हाला, त्यामध्ये आधार कार्ड, पॅन कार्ड, CSC ID प्रमाणपत्र, संगणक प्रमाणपत्र, संगणक अनुभव प्रमाणपत्र, शैक्षणिक दस्तऐवज, बँक पासबुक, रहिवासी पुरावा, चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र आणि भाडे करारनामा, वरील सर्व दस्तऐवज स्वयं स्वाक्षरित असले पाहिजे मित्रांनो। आणि मित्रांनो हे जे आहे अर्ज तुम्हाला जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर येथे सादर करायचा आहे। भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन माहितीसह। तोपर्यंत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। धन्यवाद।